आजच्या व्हिडिओमध्ये आगामी काळामध्ये 2026 आणि 27 मध्ये जी पोलीस भरती येणार मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला वयवाढ मिळून भेटणार की नाही त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो. आणि नक्कीच तुम्हाला वयवाढ भेटतील मित्रांनो. व्हिडिओ नक्कीपर्यंत बघा. तुम्हाला त्यासाठी काय काय उपाय करायचे आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. आणि मागील 2 पोलीस भरतीमध्ये पण अनेक विद्यार्थ्यांनी हार्दे सर झाले, मुकुल सर झाले यांनी वयवाढसाठी प्रयत्न केले मित्रांनो. आणि त्या पोलीस भरतीमध्ये वयवाढसाठी विद्यार्थ्यांना यश आलेलं मित्रांनो. मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, आत्ता पण तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो. येणारी आगामी पोलीस भरती तुम्हाला ऑक्टोबर किंवा डिसेंबरपर्यंत पाहायला मिळतील. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्याकडे अपील करायचे मित्रांनो. तुमचे जे पण आमदार खासदार असतील त्यांच्याकडे आवेदन अर्ज सादर करा मित्रांनो. आणि नक्कीच तुम्हाला असे प्रयत्न केल्यामुळे मागील 2 भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आणि नक्कीच त्यांना तिथे वयवाढ भेटलेली मित्रांनो. नक्कीच अनेक विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये लागलेले जे वयातून निघलेले मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना वयवाढ भेटली आणि ते या 2 भरतीमध्ये मागच्या 2 भरतीमध्ये लागलेले मित्रांनो. नक्कीच तुम्ही पण या भरतीमध्ये नक्की सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे. आमदार खासदार असतील यांच्याकडे आवेदन अर्ज करायचं मित्रांनो. आता मागील मुकुल सरांनी आता नागपूर येथे आंदोलन केलं तर वयवाढसाठी मित्रांनो. बरेच विद्यार्थी त्यांनी उपस्थित होणार म्हणून बरेच विद्यार्थ्यांनी आश्वासन दिले, पण ते जर विद्यार्थी पाहायला गेले तर खूप कमी प्रमाणात उपलब्ध होते मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना एकजुटीने एकत्र व्हायचं मित्रांनो. आणि वयवाढसाठी जिथं पण आंदोलन असेल मित्रांनो, मागच्या 2 भरतीमध्ये पण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, आझाद मैदान या ठिकाणी अनेक सरांनी म्हणजे प्रत्येकाचे मी नाव घेऊ शकत नाही, अनेक सरांनी त्यामध्ये वयवाढसाठी तुमच्यासाठी मित्रांनो खूप प्रयत्न केले आणि त्यांना तिथं वयवाढसाठी मागच्या 2 भरतीमध्ये यश मिळाले मित्रांनो. आणि नक्कीच मागच्या 2 भरतीमध्ये त्यांना यश मिळाले आणि ह्या भरतीत पण तुम्ही त्यांना सहकार्य केलं, सगळे एकजुटीने झाले तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला इथं वयवाढ पाहायला मिळणार या पोलीस भरतीला पण. आणि दारूबंदी पोलीससाठी 38 वय मित्रांनो. पोलीससाठी पण तुम्हाला माजी सैनिक वगैरे यांना पण 38पर्यंत वय तर नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीसाठी वयवाढ नक्कीच माझ्या मते तर मी सांगतो की नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते वयवाढ. तुम्ही नक्की सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करायचं मित्रांनो. आणि अजून तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये पर्यंत तुम्हाला नवीन पोलीस भरती पाहायला मिळेल. 14,000 ते 17,000च्या आसपास तुम्हाला पोलीस भरती पाहायला मिळेल. आणि MP पोलीसमध्ये MP गुजरात राज्यामध्ये तुम्ही बघायला गेले तर मित्रांनो पोलीससाठी 40 वय तर तुम्हाला का बरं वय वाढून भेटणार नाही? नक्कीच भेटणार मित्रांनो. मागच्या 2 पोलीस भरतीमध्ये दिलेले या भरतीमध्ये सगळे एकजूट व्हा, एकत्र व्हा, नक्कीच प्रयत्न करा. नक्कीच सगळ्यांना येथे वयवाढ म्हणून मिळेल मित्रांनो. आझाद मैदान या ठिकाणी मी तुम्हाला आताच सांगितलं का त्यामध्ये मागच्या भरतीमध्ये त्या ठिकाणी वय वाढून मिळेल. आणि याविषयी सविस्तर माहिती जे पण आता आंदोलन होणार मित्रांनो त्यासाठी सहकार्य करा. जे पण तुमचे आमदार खासदार जे पण असतील त्यांच्या परत तुम्ही या गोष्टी एक लेखी स्वरूपात द्या मित्रांनो. नक्कीच तुम्हाला आगामी पोलीस भरतीमध्ये वयवाढ भेटून मिळेल मित्रांनो. आणि नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. आणि अशाच नवीन पोलीस भरती रिलेटिव्ह आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहतो मित्रांनो. जेवढं सहकार्य माझ्याकडून होतं तेवढं सहकार्य मी तुम्हाला करतो मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी नवीन असतील सगळे फॅमिली जॉईन करून घ्या मित्रांनो. आणि आपला टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्या. पोलीस भरती पॉईंट या ठिकाणी पण पोलीस भरती रिलेटेड जे पण अपडेट असतात ते तंतोतंत मी तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि लवकरच ही भरती संपली का ही भरती आता सध्याची चालू आहे. आणि प्रशिक्षणासाठी ट्रेनिंगसाठी जे मुलं जातील मित्रांनो त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी हालचाली पाहायला मिळतील. आता सध्या जी नवीन पोलीस भरतीचं सांगायचं झालं तर मित्रांनो तुम्हाला फक्त एक म्हणजे जिल्हा किंवा त्या म्हणजे तिथं आयुक्ताला किती जागा रिक्त आहे त्यासाठी अहवाल वगैरे पाठवण्यात येत आहे. आणि आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून वगैरे तुम्हाला कळत आहे की या ठिकाणी एवढ्या जागा रिक्त आहे किंवा एक ते नवीन आयुक्तालय निर्माण होणार आहे. आता या पोलीस भरतीचं सगळं संपलं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला नवीन पोलीस भरतीचं नक्कीच हालचाली पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला आगामी काळामध्ये दारूबंदी मित्रांनो दारूबंदी, वनरक्षक, होमगार्ड भरती तुम्हाला ऑक्टोबरपर्यंत पाहायला मिळेल मित्रांनो. आणि नाशिक कुंभमेळ्याच्या आधी तुम्हाला एक नवीन होमगार्ड भरती मोठी पाहायला मिळणार आहे. नाशिकचे जे विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात त्या जिल्ह्याला तुम्हाला नाशिक होमगार्डसाठी भरती पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणात. आणि अदर जे पण जिल्ह्याचे मित्रांनो त्या ठिकाणी पण तुम्हाला होमगार्डसाठी नक्कीच जागा पाहायला मिळतील. त्यासाठी मित्रांनो तुम्ही सातत्याने एवढं स्टडी केली, अभ्यास करा मित्रांनो. जे विद्यार्थी ग्राउंड करतात सातत्याने कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे यश मिळेल मित्रांनो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो. भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांचं.